महाराजांची जयंती समजा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला असं काय वाटलं का अजून काय केलं पाहिजे? आमच्याकडनं पण एक महाराजांच्या प्रती एक मानवंदना द्यावी की हिंदू धर्माचा जो सण असेल तो आपण चांगल्या प्रकारे प्रचार करावा. अध्यक्ष झाल्यानंतर कोणता असा इम्पॉर्टंट काम होता जो तुमच्या मते तो सर्वप्रथम करायचा होता? भविष्यामध्ये आपला जो कुणबी समाजाचा जो विद्यार्थी असेल तो आर्थिकदृष्ट्या जर तो सक्षम नसेल तर तो शिक्षणासाठी वंचित नाही. त्यांच्या करिअरसाठी पुढे त्यांना फ्युचर वाईज तुम्ही काय देऊ? मागे तुम्ही जवळपास 6 महिन्या अगोदर चर्चासत्र 2024 अशी तुम्ही एक सुरुवात केली, खूप प्रतिसादही चांगला मिळाला. पुढे काय घडलं? कुणबी समाजाच्या एक शिकवण आहे की आपल्याला सगळ्यांना आपण घेऊन चालायचं, अशी एक थोडी शिकवण. तुम्ही मार्गदर्शन पण आम्हाला द्या की आम्ही हे म्हणत नाही की आम्ही करतोय म्हणजे ते पूर्वच आहे. तुम्ही पण सांगतात त्या गोष्टीकडे पण आम्ही विचार करणार आणि सगळ्यांना घेऊन चालणार. महिला हा मुद्दा खूप महत्वाचा असतो आणि तुमच्या चर्चासत्रामध्ये पण मुद्दा खूप प्रकाराने आला. त्याविषयी आपण काय काय केलेलं आहे? समाजाच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या महिला जर आली आणि त्या महिलांनी त्या गोष्टीचं योगदान समाजाला दिलं तर हा समाज आपला पूर्ण प्रगत होईल आणि समाज संघटित होत आहे. ते पण एक चांगलं हे वाटत आहे. चांगलं काम करायचं आणि चांगलं त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचं. जग चाललंय त्या जगाबरोबर त्यांनी पण चालावं ही अशी आमची मनापासून इच्छा किंवा ध्येय होती. इतका फास्ट, इतका झपाट्याने सगळ्या गोष्टी चालत असताना तर असे काय बदल तुम्ही घडवले का जेणेकरून समाज झपाट्याने पुढे जाईल? जगापाठीवर कुठलेही अशी कामं असतील ती समाज जलद गतीने करेल, अशा करण्यासाठी आपण काय प्रयत्न केला? आपण आता एक दुसरा आपण एक ध्येय अजून एक हे केला की आपण आपली समाजाची वेबसाईट आपण हायटेक युग आहे तर आपण पण हायटेक होणं गरजेचं आहे आणि समाजाला थोडं आपल्याला प्रगत कसं करता येईल या गोष्टीकडे आपण विचार करावा. आमचे जे मनामध्ये संकल्पना असतील त्यांनी ते आमच्याशी मांडावे. नमस्कार, मी अविनाश चंद्रकांत काटोळे. आपल्या भिवंडी व ठाणे जिल्ह्याच्या समस्यांवर प्रश्न व त्यांची समाधानकारक उत्तरे प्राप्त करण्यासाठी त्या क्षेत्रातील दिग्गज पाहुण्यांच्या मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक नवीन पॉडकास्ट चॅनलची सुरुवात करीत आहोत. यात सामाजिक, आर्थिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजनीतिक व शासकीय क्षेत्रातील दिग्गज पाहुण्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची जीवनशैली, त्यांच्या क्षेत्रातील अनुभव व त्यांच्याशी निगडीत असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आजच्या या पॉडकास्ट शो मध्ये आम्ही सदर आमंत्रित केला आहे श्री संजय विनायक भैरे यांना, जे कुणबी समाज भिवंडी शहराचे अध्यक्ष आहेत. यांचा जन्म 1977 साली झाला असून सध्या ते एक यशस्वी उद्योजक आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष झाल्याच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या कुणबी समाज भिवंडी शहरामध्ये त्यांनी खूप काही बदल घडवून आणले आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून त्यांच्या या सफरची कहाणी. लिजन्स ऑन माईक या पॉडकास्ट शो मध्ये संजयजी आपलं स्वागत आहे. नमस्कार. 2020 कुणबी समाज भिवंडी शहर आपली नियुक्ती झाली, त्यानंतर आपल्या आयुष्यात काय काय बदल घडले? 2020 कुणबी समाज भिवंडी शहराने मला अध्यक्षपद म्हणून एक नियुक्ती करून दिली. आमच्या कमिटीची स्थापना झाली. तर पहिली जी एक आपलं कौटुंबिक जीवनाची आपली ज्यावरती एक धुरा होती, पण एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपण नवीन पदार्पण करून समाजाबद्दल आपण काम करायची आपली जिद्द होती. तर त्या अनुषंगाने आपण काम सुरू केलं. मग तेव्हाचं आणि हे दोन्ही कौटुंबिक आणि सामाजिक हे दोन्ही क्षेत्र सांभाळताना थोडीशी ताळमेळ बसवणं सुरुवातीला थोडंसं जड जातं, कारण की आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव घेताना आपण मग हळूहळू त्यातून शिकतो आणि मग पुढे पुढे घडत जातो. तसे आपल्याला एक तसं थोडीशी हे झाली, पण नंतर त्याचा एक रेग्युलर सराव झाला आणि आपला ताळमेळ बसला आणि आपण पूर्ण कमिटी जी समाजाची होती त्या कमिटीने पण चांगलं सपोर्टिव्ह आपल्या बरोबर
खांद्याला खांदा देऊन काम करण्याचा जिद्द जी ठेवल्यामुळे ती गोष्ट फार चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. जशी तुमची नियुक्ती झाली, जेव्हा आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर बसतात तेव्हा एक स्वप्न असतो का आपण जेव्हा समजा अध्यक्ष बनलो तर आपण समाजासाठी या गोष्टी आपण करणार. अध्यक्ष झाल्यानंतर कोणता असा इम्पॉर्टंट काम होता जो तुमच्या मते तो सर्वप्रथम करायचा होता? पहिलेचे पण जे अध्यक्ष होते त्याने त्यांच्या परीने कामं जी केलेली होती त्याच गोष्टीचा एक समोर आदर्श ठेवून नवीन आता ही जी एक जेव्हा मला युवा कमिटी स्थापन झाली होती तर त्याच्यामध्ये आम्ही हा विचार केला होता की आपल्याला जे गोष्टी नाही आहेत समाजामध्ये एवढ्या वर्षापासून त्या गोष्टी दिसत नाही आहेत किंवा त्या असायला पाहिजेत, या भविष्यामध्ये आपल्याला ते गरज आहे, समाजाला त्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टी आपल्याला करण्याचे आपण एक ध्येय ठेवलं होतं. त्यामध्ये पहिलं ध्येय आपला असं होतं की कुणबी समाज हा जो आपला आहे बांधव आहे, बंधू भगिनी आपल्या सगळ्या ज्या कार्यक्रमाला एक मंचावरती येतात तर तो एक त्यांना चांगला बसण्याजोगा एक असं प्रसन्न वातावरणामध्ये त्यांना बसायला मिळाला पाहिजे. तर तसं एक आपण भवन तयार करावं, सभागृह तयार करावं, तो वातानुकूलित असेल. आणि आजच्या जगामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातो, तिथे कुठल्या पण समारंभाला जातो किंवा कुठल्या पण कार्यक्रमाला जातो तर आज सगळीकडे वातानुकूलित वातावरण देण्याचा प्रयत्न असतो. त्यामध्ये फार चांगलं कार्यक्रमाचं नियोजन होतं, तिथं फ्रेश फील होतं. तर तसं आपल्या पण समाजाच्या बांधवांना तिथे एक तसं प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्यांना एक थोडंसं प्रसन्न वाटेल. पण आपला तर समाजाचा हॉल पहिल्यापासून होता ना? हॉल होता पहिले समाजाचा, तर तो हॉल खालच्या फ्लोअरला आपला हॉल होता आणि हा हॉल आपण आपला वरचा जो आपला फ्लोअर होता त्या फ्लोअरलाच आपण तो एक ठरवला. याचं कारण असं आहे की खालच्या हॉलमध्ये आपण एक तो हॉल पण राहणारच आणि वरचा हॉल आपला हा वातानुकूलित आपण हे करणार आहे. आणि काय काय कार्यक्रम आपले वेगवेगळे असतील तर तो खालच्या हॉलमध्ये आपले त्याच्यामध्ये त्याचे दोन्ही विभागले जाईल असं आपण त्यामध्ये एक प्रोव्हिजन ठेवलं. म्हणजे एकंदरीत दोघं एकमेकांच्या पूरक यूज करता येतील, वापरता येतील या पद्धतीने आतापर्यंत म्हणजे वातानुकूलित करायचा होता. तो वातानुकूलित हा आपण वरच्या ह्याच्यावरती केला, वरच्या हॉलवरती आपण त्याला बनवलं. आणि जो खालचा जो होता तोच त्या एक नॉर्मली समजा कुठला पण आपला प्रोग्राम असेल, समाज बांधवांचा प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम आपला मुबलक प्रमाणामध्ये जी जागा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे एक समारंभ असेल तर मग तेवढी बसण्याजोगी जागा होईल आणि मग जेवणाबिवणाची सोय असेल काय असेल तर ती खालच्या हॉलवरती करण्यात येईल असं आपण एक तो प्रयोजन ठेवला होता. आत्तापर्यंत तुमचा जवळपास अध्यक्ष म्हणून 2.5 वर्षाचा कालावधी हा जवळपास पूर्ण झालेला आहे. बरोबर. काय काय उपक्रम राबवण्यात आले? उपक्रम म्हणजे जेव्हा आम्ही एक विजन घेऊनच आलो होतो की जेव्हा पण आपल्याला ही आपली कार्यकारिणी स्थापन होईल, आपल्याला एक समाजाबद्दल काम करण्याचा एक संधी मिळेल तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. ते कसं करता येईल तर ते आमचं एक पूर्ण प्रयोजन आमचं टार्गेट होतं. त्यामध्ये असंच की पहिले समाजाचे आपल्या कुणबी समाजाचं बॅनरखाली जे आपले धार्मिक सण असतील ते आपण आपल्या मंचावरती साजरे करावे. ते त्यामध्ये आम्ही एक पहिला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ती आम्ही एक सुरू केली. म्हणजे ती असतेच पण आमचा पण एक कुणबी समाजाचा काहीतरी एक मुलाचा वाटा बोला किंवा एक हातभार बोला की आमच्याकडनं पण एक महाराजांच्या प्रती एक त्यांना मानवंदना द्यावी. म्हणजे समाजापुरता न राहता थोडासा ब्रॉड होऊन बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग घ्यायचा. तर धर्माचा जो एक आपला हे असेल की हिंदू धर्माचा जो सण असेल तो आपण चांगल्या प्रकारे त्याचा प्रचार करावा. महाराजांची जयंती समजा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, काय अशी डोक्यामध्ये किंवा मनामध्ये संकल्पना होती काय केलं पाहिजे? कारण जयंती ही खूप वर्षानुवर्ष होत आलेली आहे, उत्साहात साजरी होत आलेली आहे. पण तुम्हाला असं काय वाटलं का अजून काय केलं पाहिजे की त्याने तुमचा हातभार पण लागेल आणि समाजासाठी ती गोष्ट उपयुक्त पण होईल? कुणबी समाज एक
ठाणे जिल्ह्यामधील एक मोठा वर्ग आहे कुणबी समाज ठाणे जिल्ह्यामध्ये. पण त्यांचा एक बोलतात ना की महाराजांची जेव्हा जयंती असते त्या टायमाला प्रत्येक हिंदू धर्माचा एक जो असतो की तो त्याला एक नमन करतो. तर आम्ही पण एक ठरवलं की आपण काय देऊ शकतो, आपण काय करू शकतो कुणबी समाजच्या प्लॅटफॉर्म खाली. म्हणजे आपण असं काहीतरी देखावे स्वरूपामध्ये वेगवेगळ्या भिवंडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या विभागामध्ये असे देखावे असतात. वेगवेगळ्या विभागांमध्ये तर देखावे तर करत असतात. त्यांचे मंडळ असतात ते देखावे पहिल्यापासून त्यांचे ते साजरे करतात. महाराजांची जी जिथे मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ते त्या मूर्तीच्या ज्या आजूबाजूचा परिसर आहे तो गजबजलेला असतो. पूर्ण समाज बांधव पूर्ण धर्माची लोक तिथे म्हणजे आपल्या येऊन तिथे महाराजांना वंदना देतात. तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आपल्याला त्याच ठिकाणी असं काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करायचं की तिथे कुणबी समाजाचा बॅनर आपण उभारायचा आणि महाराजांची जयंती आहे ती थोडीशी चांगल्या अजून उत्साहात साजरी होईल. म्हणजे एकंदरीत समाजाने तिथे वेगवेगळे फलक लावले, त्या फलकामध्ये महाराजांच्या प्रतिमा. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला महाराजांची जी शिकवण होती ती समाजापर्यंत त्यांचे विचार पोचवणे आणि एकंदरीत त्या एरियाची शोभा वाढवणे आणि वातावरण निर्मिती करणे हा तुमचा एक उद्देश होता. फक्त जयंतीपुरतच राहिले की आणखीन पुढे काय काय केलं? महाराजांची जयंती झाल्यानंतर मग पुढचा सण कुठला तर आपला हिंदू नववर्षाचा सण आपला गुढीपाडवा. मग आम्हाला असं एक ठरवलं की आपण गुढीपाडवा आपण साजरा करावा. आज प्रत्येक शहरामध्ये गुढीपाडवा हा चांगल्या उत्साहात साजरा होतो. तसं भिवंडीमध्ये पण वर्षानुवर्ष गुढीपाडव्याची प्रभात फेरी निघते. तर आपल्याला असं एक मनामध्ये आलं की आपण त्यात सहभागी होतो तर सगळे जण त्यामध्ये सहभागी होतात त्याचे. पण मग असं विशेष काय करायचं विचार? तेच ना, मग विशेष काय म्हणजे तिथे असं झालं की त्या गोष्टीचा थोडासा आम्ही अंदाज घेतला की थोडंसं ऑब्झर्वेशन केलं की बाबा काय म्हणजे त्यामध्ये आपण करू शकतो. आज प्रत्येक वर्ग बोला आज मोबाईलचा थोडंसं प्रत्येकाला त्या गोष्टीचा वेळ लागलेला आहे, सेल्फीचा वेळ लागलेला आहे. तर मग सेल्फीचा मनामध्ये एक विचार आला की आपण सेल्फी पॉईंट जर आपण तिकडे एक दिला तर तरुण वर्ग जो आहे तो त्या गोष्टी आकर्षित होतो आणि एक तो क्षण असतो जो त्या दिवसाचा जो क्षण असतो आपल्या गुढीपाडव्याचा तो तिकडे तो येऊन टिपतो. तर आपण असं काहीतरी बनवायचं की त्या सेल्फी पॉईंटला येऊन सगळे युवा वर्ग महिला जे आपले पारंपरिक वेशभूषा करतात, पुरुष वर्ग पण पारंपरिक वेशभूषामध्ये येतात, लहान मुलं असतात, तर त्यांना एक तिची आठवण व्हावी, आठवण राहावी आणि आपल्या हिंदू धर्माचा जो सण आहे तो उत्साहात साजरा व्हावा. म्हणजे एकंदरीत जर समजा सारांश काढायचा झाला तर गुढीपाडवा पारंपरिक सण त्यामध्ये समाजाचं योगदान काय असलं पाहिजे तर जे सगळे पूर्ण परिवारासह येतात तर एका ठराविक ठिकाणी आठवण राहावी त्यासाठी एक सेल्फी पॉईंट उभारण्याची तुमची संकल्पना होती का जेणेकरून एक त्या वर्षी कोणत्या वर्षी आपण कोणती वेशभूषा केलेली किंवा आपली एक आठवण म्हणून एक दरवर्षाचे वेगवेगळे अनुभव राहतील त्या हिशोबाने तुम्ही तो विचार केला. आता पुन्हा येऊया आपण समाजाकडे. मागे तुम्ही जवळपास 6 महिन्या अगोदर चर्चासत्र 2024 अशी तुम्ही एक सुरुवात केली. खूप प्रतिसादही चांगला मिळाला. पण पुढे काय? चर्चासत्र ठेवण्याचा उद्देश असा होता की कमिटी स्थापन झाल्यानंतर आम्ही जे काम करतो आहे ते योग्यरित्या चाललंय का नाही, समाज बांधवांना त्यामध्ये काय कुठल्या गोष्टींचं अपडेट देण्याचं असेल किंवा कुठल्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तर त्याचं काहीतरी एक पोचपावती मिळावी म्हणून या अनुषंगाने आम्ही एक चर्चासत्र आयोजित केलं. आणि तो चर्चासत्र असं ठेवला होता की तुम्ही एक ओपन मंच राहील आणि त्या ओपन मंचवरती सगळे समाज बांधव बसून त्याच्यावरती ओपनली चर्चा करणार, खुली चर्चा करणार. मग कुठले पण विषय असतील ना तर प्रत्येकाच्या मनामध्ये असतं ना की हा समाज बांधव बोलला की बाबा नाही असं असं माझी इच्छा आहे तर त्याच्या इच्छेला तिथे दखल घेतली जाईल, तिथे मान दिला पाहिजे. दखल घेऊन मग तो विषय जो आहे त्याच्यावर सखोल चर्चा करून तो विषय कसा काय आपण त्याच्या हाताळू आणि समाजाला कसं काय आपण प्रगत करू, समाजाला कसं पुढे नेऊ, प्रत्येक समाज आपल्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे हा विचार करतोच. तसा कुणबी समाजाने पण विचार ठेवला होता. त्या अनुषंगाने आपण चर्चासत्र आयोजित केलं. पण त्यानंतर
पुढे काय घडलं, म्हणजे चर्चासत्र तर झाला, पण त्या काही गोष्टी ज्या त्याच्यामधून पुढे आल्या, जसे काही विषय आले समजा, तर त्या विषयांचा पुढे काय झालं? एक काहीतरी चर्चा म्हणजे विषयाला काहीतरी वाचा फुटावी आणि तो विषय मार्गी लागावा, मग ते एकदा सुरुवात व्हावी. तसं आपण तो सुरुवातच्या हिशोबाने आपण चर्चासत्रामध्ये मुद्दे जसे जसे आले त्यामध्ये प्रकर्षाने कुठले कुठले मुद्दे आले, तर ते शैक्षणिक मुद्दे होते. विद्यार्थ्यांच्यासाठी काय मंच तुम्ही तयार करू शकता, त्यांना काय तुम्ही प्रोत्साहनपूर्वक काय तुम्ही कार्यक्रम लावू शकता, तर त्यांच्या करिअरसाठी पुढे त्यांना फ्युचर वाईज तुम्ही काय देऊ शकता, तर त्यांना तसं वातावरण, तसं त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. पहिल्याच्या टायमामध्ये असं होतं ना की एक आपण बॅक गेलं तर तेव्हा तसं प्लॅटफॉर्म नसायचं. आता तर सोशल मीडियामुळे किंवा आज मोबाईलमुळे भरपूर गोष्टी इझिली झालेल्या आहेत. आज त्यांना त्याची माहिती एक घर बसल्या पण भेटते. पण एक भेटल्यानंतर पण इथे प्लॅटफॉर्म आपण समाजाकडनं काय देऊ शकतो त्यांना. कोणाचा आर्थिक स्तोत्र कमी असेल, कोण कमकुवत असेल, पण तो होतकरू असेल, गरजू असेल, स्कॉलर असेल, हुशार असेल, तर त्याला आपल्या समाजाकडनं त्याला काय प्राधान्य देता येईल, काय प्लॅटफॉर्म देता येईल, याबद्दल विचार करण्यात आला. महिलांचा विचार केला. मग महिलांचा संदर्भात आलं की बाबा महिलांना सशक्तीकरण करायला पाहिजे, तर त्यांचं सशक्तीकरण कसं होईल, त्यांचा स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी त्यांना एक थोडंसं पाठबळ मिळालं पाहिजे, तर ते कसं होईल. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही चर्चासत्रामध्ये हे विषय आले. मग समाजामध्ये वेगवेगळे जे जे वकील असतील, ज्येष्ठ शिक्षक असतील, असे सगळे ज्येष्ठ माणसं पण सगळे बसलेले, त्यांनी पण ते सुचवलं की बाबा भरपूर आज शहर मोठं झालेलं आहे. मग या मोठ्या शहरामध्ये आता पहिले जे शहर होतं ते छोटं होतं, त्याच्यामध्ये हळूहळू वाढ झाल्यामुळे समाज बांधव भरपूर ठिकाणी आलेला आहे. नवीन नवीन ठिकाणी त्यांचं स्थलांतरित झाले आहेत, कोण तिकडे गेलेत, कोण इकडे गेलेत, त्यांची नोंदणी झाली पाहिजे. असे वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली. पण मग आता ही चर्चा तर पूर्ण झाली. 2024 मध्ये आम्हाला चर्चासत्र पुन्हा बघायला मिळेल का 2025 ची वाट बघायला? 100% 2024लाच बघायला भेटेल. आम्ही असं ठरवलंच होतं की आपल्याला चर्चासत्र ठेवायचे, तर त्याच्यामध्ये पण अशीच समाज बांधवांचं पण त्यामध्ये आम्ही असे फॉर्म तयार केले होते. त्या फॉर्ममध्ये आम्ही प्रत्येक असे कप्पे केलेले की तुमचे विचार मांडा, आणि त्या विचारांच्या बरोबर तुम्ही तो विचार मांडताय तर त्याच्यावरती तुमची सायनिंग असेल, आणि तो विचार मांडल्यानंतर तो कसा काय कृतीमध्ये आणू येता येईल, त्या कृतीमध्ये कसं जाता येईल, ह्याचं पण सखोल तुम्ही त्यामध्ये लिखाण द्या, मार्गदर्शन करा की हे कसं काय होऊ शकतं. कारण की नुसतं कसं असतं, बोलल्यानंतर एक माणूस बोलून जातो, लिहून जातो, पण ते कृतीमध्ये येताना त्याला भरपूर चॅलेंजिंग असतात, भरपूर गोष्टी मॅनेज करायच्या असतात, ते कशा होतील. तर आम्ही ते मुद्दे पण तिकडे मांडले होते. म्हणजे आमच्या कमिटीने आम्ही एक थोडंसं त्या गोष्टीसाठी थोडंसं सांगितलं होतं की असं आहे, तर आम्हाला तुम्ही मार्गदर्शन पण आम्हाला द्या. कारण की आम्ही हे म्हणत नाही की आम्ही करतोय म्हणजे ते पूर्वच आहे. तुम्ही पण सांगता त्या गोष्टीकडे पण आम्ही विचार करणार आणि सगळ्यांना घेऊन चालणार. चर्चासत्राची सुरुवात तुम्ही 2024 पासून केली. त्यामध्ये असा विचार होता की चर्चासत्र, पहिला जो चर्चासत्र आहे त्या चर्चासत्रामध्ये सार्वजनिक जे प्रश्न येतील सगळे चर्चा करायचे, आणि त्यावर नंतर कमिटीने विचार करायचा. त्याच्यानंतर जो पुढचा जो पण 6 महिन्यानंतरचा जो चर्चासत्र, दुसरा चर्चासत्र त्या वर्षाचा भरेल, तेव्हा त्याच्यावरचे जे ठळक जे प्रश्न होते, जे जास्त प्रमाणात आले, तर त्यावर सखोल गहन करून त्याच्यावर कृती करायचा प्रयत्न करायचा. तर हा तुमचा एक हा म्हणजे फॉर्म्युला ठरला. त्याच्यावर शिवजयंती साजरी केली, त्यानंतर आपण गुढीपाडवा साजरा केला. म्हणजे समाजाबाहेरील कामं म्हणजे पूर्ण शहरासाठी त्या गोष्टी होत्या. खास समाजासाठी अशा कोणते कोणते कार्यक्रम साजरे केले की ते फक्त समाजाचे होते तुमच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीत? बोललो ना आम्ही स्टार्टिंगला तुम्हाला की आमचं विजन होतं, म्हणजे टार्गेट फिक्स झालेलं होतं की आपल्याला आल्यानंतर आपल्याला नवीन कमिटीनी एक युवानी जे काम करायचं आहे ते थोडंसं आपल्याला संघटित होऊन चांगला थोडंसं प्रगत करायचं आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या आमच्या मनामध्ये एक हेच होतं की महिलांसाठी आपल्याला एक कार्यक्रम चांगले राबवायचे. घरातलं कुटुंब आहे, कुटुंबामध्ये मेन जो काम किंवा रोल असतो तो एक महिलाचा असतो. ती सगळ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन चालतं. तर त्यामुळे महिलांसाठी आपण एक जे
समाजाच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या महिला जर आली आणि त्या महिलांनी त्या गोष्टीचं योगदान समाजाला दिलं तर हा समाज आपला पूर्ण प्रगत होईल. हा एक थोडा आमच्या मनामध्ये एक हे होता. आणि महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम राबवायला आम्ही सुरुवात केलं. तेव्हा पहिला आमचा एक कार्यक्रम, जसं आमची कमिटी आली त्यानंतर आम्ही पहिले सुरुवातीलाच एक श्री गणेशा करावा की महिलांचं हळदी कुंकू. फेब्रुवारीमध्ये आपलं मार्गशीर्ष स्त्रिया असतं त्या टायमालाच महिलांचं हळदी कुंकू आपण परत सुरू केलं. तो कार्यक्रम आपला पहिला महिलांचा हळदी कुंकू असं. नंतर मग महिलांना आपण एक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म देण्यासाठी मग आपण एक त्यांची सहलीचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये पण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. 150 महिला म्हणजे पहिल्यांदाच 150 महिलांची उपस्थिती, त्यांची नोंदणी झाली आणि 150 महिलांना आम्ही घेऊन कर्जत अशा रिसॉर्टला आम्ही त्यांची एक दिवसाआधी त्यांना आम्ही आयोजन केलं. तर त्यांनी फार चांगला प्रतिसाद दिला महिलांनी. त्यांना तसं वातावरण दिल्यामुळे त्या पण फार आनंदाने त्यांनी उत्साहाने त्यांनी ते हे केलं, अनुभवला. तर महिलांसाठी तर आम्ही ते केलं. नंतर मग महिलांचं आम्ही कॅम्प लावलेत की वेगवेगळ्या शासनाच्या काय योजना असतील तर ब्युटी पार्लर कोर्सेसची योजना होती, शिवण क्लासेसची योजना होती. तर ज्या ज्या आपल्याकडे काय कुठल्या पण प्लॅटफॉर्म आपल्याला जर समाजाकडे आलं तर आपण तो महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी महिलांसाठी मला वाटतं आपण महिला दिन विशेष काहीतरी कार्यक्रम केला होता, तो राबवला होता. तर तो महिला दिन विशेषमध्ये आपण एक एकांकिका ठेवली होती. साधनाताई भेरे त्यांनी तो एक पात्री नाटक त्यांनी सादर केलं होतं. सावित्रीबाई फुले यांच्यावरती त्यांनी मी सावित्री बोलते हा एक त्यांनी चांगला एक सादर केला होता. त्यामध्ये पण महिलांचे चांगले प्रतिसाद महिलांनी दिला होता. तर ते एक थोडंसं वातावरण चांगलं झालं. म्हणजे एक महिना ज्या प्लॅटफॉर्ममध्ये एकत्र यायला लागले आहेत त्याचे एक बघून थोडंसं चांगलं वाटतंय आणि फील होतंय की त्यांचं एक योगदान समाजाबद्दल त्यांना असं आपुलकी वाटायला लागलेली आहे आणि ते येतात आहे आणि समाज संघटित होत आहे. ते पण एक चांगलं हे वाटतं आहे. म्हणजे आम्ही आज जे करतोय तर आम्हाला थोडंसं मनाला एक चांगलं पण प्रसन्नता लाभते की हा बाबा आम्ही जे कार्यक्रम वेगवेगळे राबवतोय आणि ते महिला त्याला चांगला प्रतिसाद देऊन त्याचा हे घेतात आहे, संधीचा लाभ घेतात आहे. तर असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट एक कार्यक्रम आहे. म्हणजे हा तर सामाजिक महिलांचा विषय झाला, पण दिवाळी पहाटला पण आम्ही कार्यक्रम दिवाळी पहाटला पण मला वाटतं पहिला दिवाळी पहाट जेव्हा झाला होता तेव्हा त्या टायमाला आम्ही तो खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर तो तर आम्ही त्या टायमाला तिथे केला होता. गाजंगी हॉलमध्ये आपण तिथे मोठ्या प्रमाणात केला. 350च्या आसपास समाज बांधवांनी तिथे उपस्थिती दिली होती. त्यामध्ये आपण लकी ड्रॉ सिस्टीम ठेवली होती आणि त्यामध्ये त्यांना भेटवस्तू दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पण बळी पहाट आपण कार्यक्रम तिकडे हे केलेला, त्यामध्ये पण चांगला प्रतिसाद होता. त्याच्यामध्ये आपल्या पण समाजाच्या ज्या महिला आहेत म्हणजे तो पूर्ण जो नाटक पण होता तो पण बळीराजा हा पूर्ण समाजाच्याच बंधू आणि भगिनी यांनी तो पूर्ण सेटअप बसवला होता. म्हणजे एकंदरीत महिला, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म्स, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम, बरोबर, आणि एकांकिका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही महिलांसाठी एक पिकनिक झाली, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सादर त्यांच्यासाठी केल्या. शैक्षणिक हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो आणि तुमच्या चर्चासत्रामध्ये पण शैक्षणिक हा मुद्दा खूप प्रकर्षाने आला. त्याविषयी आपण काय काय केलेलं आहे? शैक्षणिक आहे म्हणजे आपले समाज बांधवातले जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आपण वेगवेगळ्या कुठल्या क्षेत्रातून म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना वेगवेगळ्या पाठबळ उपलब्ध करून देणं हा समाजाचं पण एक आपलं कर्तव्य आहे. कोणते कोणते प्रोग्राम राबवले? पूर्ण म्हणजे प्रोग्राम म्हणजे आपण स्टार्टिंगला जे आहे त्यात गुणगौरव कार्यक्रम आपण राबवला. म्हणजे आपले समाजाची जी मुलं आहेत तर त्यांना प्राथमिकपासून उच्च विद्यालयापर्यंत त्यांना आपण गुणगौरव करण्यात आला त्यांचा. ते आपण दरवर्षी आपण करतो. तर त्याच्यामध्ये त्यांना आपण प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येतं समाजातर्फे आणि त्यांना पुस्तकांचं हे वह्या वाटप केलं जातं आणि ट्रॉफी आणि त्यांना हे देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्यांना एक थोडीशी एक ती ओढ वाटते, त्यांना थोडंसं एक स्पोर्टिंगली वाटतं की आपण आता असं करतोय ते आपल्याला अजून चांगलं. म्हणजे जे एक समाजाच्या प्लॅटफॉर्मवर
एवढ्या समाजाच्या समोर आपल्याला काहीतरी समाज दखल घेत आहे आणि आपण आज समाजासमोर आपल्याला ज्या टायमाला आपल्या कुटुंबासोबत आपण जेव्हा ते बक्षीस घेतो तर ते थोडं एक प्राऊड फील होतं. तर ते त्यांना थोडंसं तसं एक सवय लागावी, एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि जेणेकरून त्यांना पुढे भविष्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळावं असं आपण तो चालू केलेला. दुसरं असं की शैक्षणिक बोललं तर वेगळे आहे. त्यामुळे त्यानंतर आपण एक मार्गदर्शन शिबिर चालू केलं की आपल्या 10वी-12वीच्या मुलांना आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांना करिअर गायडन्ससाठी त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. तर भरपूर 10वी आणि 12वी नंतर मुलं जरा ब्लँक असतात, त्यांना काय सुचत नसतं की तुम्ही काय करिअर करावं, मी कुठे जावं, मी इथे जावं का तिथे जावं, तो कसं काय. तर म्हणून आपण आपलं कुणबी समाजाचंच एक आपण मार्गदर्शन शिबिर आपण भरवलं. तर तो आपण ओपन ठेवला होता. आपण प्रत्येक समाजासाठी आपण तो मार्गदर्शन शिबिर ठेवला होता की कोणी पण येऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या मुलांना त्याचं मार्गदर्शन देऊ शकता. तर आपण तो मार्गदर्शन शिबिर 3 वर्ष झाले आपण तो भरवतोय. असं म्हणजे हे 2 आपण हे केले. नंतर मुलांना किंवा पालकांना ते पण आता पुढचा एक विजन असं आहे की हे तर झाले, पण मार्गदर्शन शिबिर आपण जेव्हा करतो तो नॉर्मली 10वी-12वीच्या निकालाच्या आसपास असतो. पण आता आपण असं ठरवलं की तो मधल्या पिरियडमध्ये पण आपल्याला तो चालू करायचा. म्हणजे एक साधारण समजा की ऑक्टोबर, नोव्हेंबर. ते कशाबद्दल की तो मधला पिरियड असतो त्या टायमाला कसं असतं की पालकांना आणि मुलांना तो मधला टायमिंग थोडासा रिलॅक्स असतो. त्या टायमाला ते येऊन इथे या मंचावरती येतील आणि तो मार्गदर्शन शिबिर अटेंड करतील. तर त्यांना ते त्यांचे जे प्रश्न असतील की भविष्यामध्ये पुढे आता याच्यानंतर पुढच्या इयरला काय आहे, मग काय करायला पाहिजे, त्या टायमाला फार धावपळ होते. तर मग ह्या मधल्या पिरियडमध्ये त्यांना ते थोडं रिलॅक्सली ते विचार करू शकतात. म्हणजे एकंदरीत मुलांनाच नाही तर पालकांनाही ज्ञान असलं पाहिजे की आपल्या मुलाने काय केलं पाहिजे, त्याची इच्छा, त्याबद्दलचा कुठल्या तरी विषयामध्ये त्याचा समजा असलेला उत्साह फक्त इथेच न बघता आणखीन आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आणखीन काय चांगला होऊ शकतो याबद्दल जर त्यांना 5-6 महिन्या आधीच जर माहीत झाला तर त्यांना पुढे कुठलाही डिसिजन घेण्यासाठी त्यांना सोयीस्कर होऊन जाईल. हा जो एज्युकेशनचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरनं मला एक गोष्ट आठवली की ज्या वास्तूमध्ये आता तुमचा समाजाचं वास्तव्य आहे तर ती वास्तू मला वाटतं याच कारणासाठी दिलेली होती. तर ती कोणी दिली, कशी दिली, काय होतं त्यामागचं कारण? ही वास्तू माझ्या आजीच्या वडिलांनी समाजाला भेट केली. काय नाव होतं त्यांचं? रामचंद्र जुमारे. तर त्यांनी ही वास्तू समाजासाठी भेट केलेली होती की इथे बाबा असं आपल्या समाजाचे बांधव, आपले जे विद्यार्थी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक भवन बनावं, त्यांना राहण्याजोगं किंवा त्यांना त्या टायमाची जेव्हा एक विश्रांतीगृह किंवा आणि एक समाजासाठी एक भवन बनावं, म्हणजे त्यामध्ये समाज सभागृह बनावं आणि विद्यार्थ्यांसाठी पण राहण्याचे जोगं बनावं, असं त्यांचं एक विजन होतं. त्यांनी ते ठरवलं होतं की त्या टायमामध्ये असं काही सोयीच नव्हती. सोय नसल्यामुळे आजूबाजूच्या पूर्ण गावामध्ये समजा 60-70 वर्षापूर्वी तर मला काहीच नसायचं ना. तर त्यामुळे त्यांनी त्या टायमाला एक असं एक विजन ठेवून त्यांनी ते समाजाला म्हणजे उच्च शिक्षणासाठी जी आसपासच्या म्हणजे वाडा झाला, शहापूर झाला, या आसपासच्या विभागामधली जी मुलं उच्च शिक्षणासाठी भिवंडीत किंवा ठाण्यात जर समजा यायचे असतील तर त्यांच्यासाठी एक सेंटर पॉईंट म्हणून ही जागा देण्याचा हा विचार होता एकंदरीत. तर त्याचा पुढे काय विचार केला त्यांनी दिल्यानंतर पण समाज बांधवांनी देणगी स्वरूपामध्ये आपापल्या परीने जे जे योगदान होईल त्याचे योगदान देऊन त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण ते फार स्लोली झाल्यामुळे ते फार त्याला गती नाही मिळाली तेवढी जेवढं व्हायला पाहिजे होतं. तर ते थोडंसं फार तो काळ वेगळा तो तसा होता, त्या हिशोबाने तसं हे केलं. पण आता कसं झालं की तोपर्यंत जो आपला जो हे शहरीकरण होऊन गेलेलं होतं, म्हणजे फार दळणवळणाच्या साधण्या सगळ्या इझी झाल्या होऊन गेलेल्या होत्या. त्यामुळे त्याचा तसा विचार नाही हे केला गेला.
पण नंतर मग समाज भवन बनवला गेल्यानंतर सभागृह बनवला आणि आपल्या देणगीच्या हिशोबाने स्वरूपात जे जसं देत गेलं, समाज बांधवांनी जशा देणगी दिले तशा स्वरूपात हळूहळू करत त्याची ती एक 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 स्टेप निर्मिती करत ते आज इथपर्यंत आपण आज हल्ले. असं म्हणजे मूळ उद्देश समाजासाठी या वास्तूचा उपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा. पण त्यावेळेस जेव्हा ती 1960 साली दिली, समजा तुमच्या आजींच्या वडिलांनी दिली, त्यावेळेस जागेची परिस्थिती काय होती, काय होतं त्या जागेवर? या जागेवरती इथे तसं बघाल तर काय नाही, पूर्ण मोकळीक जागा होती. पण नंतर या जागेवरती थोडंसं मोकळे असल्यामुळे थोडं लोकांचा कब्जा झालेला होता. अनधिकृत कोणी त्यावरती आपलं घर बांधून झोपडं बांधून असं त्यांनी थोडंसं त्याच्यावरती कब्जा घेतलेला होता. नंतर मग समाज बांधवांनी जरा संघटित होऊन थोडं संघर्ष करून मग ती जागा ताब्यामध्ये घेतली आणि त्याचं भूमिपूजन 93च्या आसपास त्या टायमामध्ये भूमिपूजन करून 15 ऑगस्ट 1990 असं काय त्या टायमामध्ये त्याचं इमारतीला मूळ स्वरूपामध्ये सुरुवात झाली. पायाभरणीला त्याची सुरुवात झाली. एकंदरीत जी वास्तू शिक्षणासाठी देण्याचा निर्धार होता ती वास्तू आज शिक्षण, महिला आणि वेगवेगळे सामाजिक विषय या अनुषंगाने ती एक रंगरूपाला आली. समाजामध्ये तुम्ही आल्यानंतर कामं वाढतात, कुठेतरी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचे पडसाद दिसतात. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असे काय अडथळे आले का? तसं नाही बोलता येणार, कारण की समाजाबद्दल करण्याची जिद्द एक तयार झाली होती. जेव्हा युवा वर्ग पूर्ण कमिटी जेव्हा स्थापन झाली तर आम्ही त्या टायमाला जेव्हा संघटित झालेलो तर आम्ही ज्येष्ठांना या गोष्टीचा आग्रह केला की युवा वर्गाला आम्हाला तुम्ही एकदा संधी द्यावी आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि समाजाला आम्ही फार जसं आमच्या परीने होईल आम्ही फार चांगल्या प्रकारे त्याला पुढे घेऊन जाऊ. तर ती एक जिम्मेदारी मनामध्ये ठेवूनच आपण त्यामध्ये उतरलो होतो. तर तसं तर काय मला वाटत नाही की आपल्या यामध्ये मला थोडंसं काय संघर्ष करायला लागला असं काय मला नाही वाटत आहे. प्रत्येक कामामध्ये दूरदृष्टी असली पाहिजे. व्यावसायिक म्हणा, धार्मिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, या असे कोणतेही विषय असतात त्यामध्ये दूरदृष्टी लागते. कमी वेळात मोठमोठ्या गोष्टी जेव्हा करायच्या असतात अशा गोष्टी होत नसतात. तुम्ही अशी कोणती दूरदृष्टी ठेवलेली आहे का समाजासाठी एकंदरीत त्याचा काहीतरी मोठ्या रूपामध्ये एक झाड वटवृक्ष होईल असं? म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल असं एक मनामध्ये इच्छा आहे की भविष्यामध्ये आपला जो कुणबी समाजाचा जो विद्यार्थी असेल तो आर्थिकदृष्ट्या जर तो सक्षम नसेल तर तो शिक्षणासाठी वंचित नाही राहिला पाहिजे. तर त्याला तसं प्लॅटफॉर्म आपण असं करून द्यावं की तो प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत तो कुठल्या पण टप्प्यामध्ये न अडकता तिथपर्यंत पोचला पाहिजे. म्हणजे आमचा एक कसं ध्येय आहे की भिवंडी शहरामधला कुणबी समाजाचा जो विद्यार्थी किंवा मुलगा असेल, सरसकट जो पण विद्यार्थी आहे त्याला कुणबी समाज प्लॅटफॉर्म देईल. किती वर्षाचं टार्गेट ठेवलेलं आहे? टार्गेट तसं करता गेलं मी म्हणेल की 4 वर्षात झालं तर 4 वर्षात करू, पण त्या टार्गेटला करता करता एवढं तर पॉसिबल म्हणजे एवढं शक्य नाही, पण अशक्य तर नाही आहे, शक्य आहे. म्हणजे एकंदरीत 10 ते 15 वर्षाचा एक कार्यकाळ जर समजा पाहिला तर आपण समजू शकतो की 10 ते 15 वर्षानंतरच्या एका कार्यकाळामध्ये भिवंडी शहर कुणबी समाजामध्ये विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक दत्तकच्या स्वरूपात आपण एक प्लॅटफॉर्म देणार त्यांना की कुणबी समाजातला कुठलाही मुलगा हा शिक्षणा वाचून, कारण प्रॉब्लेम
एकच येतात आर्थिकदृष्ट्या त्याला कुठे अडचण आली तर तिकडे कुणबी समाज उभा राहील आणि त्याला त्याचा प्लॅटफॉर्म किंवा त्याचं ध्येय साध्य करायला मदत करेल. म्हणजे त्याबद्दल त्यांनी निश्चिंत होऊन अभ्यास करणं हाच फक्त विषय राहील. बाकी काही आर्थिक अडचणी येतील ते कुणबी समाज आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न करेल. हा विषय म्हणजे हा पूर्ण एक कुटुंबच आहे आणि हा कुटुंब असल्यानंतर आपल्याच कुटुंबातला कुठला विद्यार्थी जर वंचित होत असेल तर त्याला ते प्लॅटफॉर्म देऊन त्याला त्या ध्येयापर्यंत आपल्याला नेणं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक समाज बांधवाचं हा कर्तव्य आहे. हा ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाने त्या गोष्टीसाठी हातभार लावणं, एक विचार करणं, इथून पहिले मनामध्ये एक विचार किंवा संकल्पना येणं हे पण महत्त्वाचं आहे की आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये ही संकल्पना आहे असं आपण विचार करतोय. चांगला विचार केला त्याच्या कृतीमध्ये यासाठी पहिले विचार येणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत स्वप्न पूर्ण होण्यासाठी पहिले स्वप्न बघितले पाहिजेत. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज जग खूप जवळ आलेलं आहे. त्याचं कारण आहे इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल खूप झपाट्याने वाढत चाललं आहे. लहान लहान अगदी 2 वर्षाच्या मुलांना 1 वर्षाच्या मुलालाही इंटरनेट आणि मोबाईल आणि कम्प्युटर काय आहे त्याला वेगळा सांगायची गरज भासत नाही. इतका फास्ट, इतका झपाट्याने सगळ्या गोष्टी चालत असताना समाजाला फक्त मॅन्युअली आपण करू शकत नाही, सगळ्यांपर्यंत आज व्यक्तिशः पोचू शकत नाही. तर असे काय बदल तुम्ही घडवलेत का जेणेकरून समाज झपाट्याने पुढे जाईल आणि समाज जगापाठीवर कुठलेही अशी कामं असतील ती समाज जलद गतीने करेल, अशा करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? आम्ही तेच मगाशी मी असा उल्लेख केला होता की समाज काळाप्रमाणे बदली होतोय, काळाप्रमाणे कात पण टाकतो आणि ते सगळे नवीन नवीन जे असतात त्यामध्ये तो आत्मसात करतो. तसं आम्ही पण ह्याच एक ध्येय ठेवला की कुणबी समाज भिवंडी आज जग चाललंय त्या जगाबरोबर त्यांनी पण चालावं, ही अशी आमची एक मनापासून जी इच्छा किंवा ध्येय होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही काम चालू केलं आणि सर्वप्रथम आम्ही सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला. पहिले आपले कुठले पण कार्यक्रम असतील काय असतील तर ते एक पत्रक तयार करून त्यांना त्याचं आमंत्रण दिलं जायचं. तर आपण त्या गोष्टीला दूर करून आपण सगळ्यांना आवाहन केलं समाज बांधवांना की आपण व्हॉट्सअपवरती प्रत्येकाने नोंदणी आली पाहिजे आणि तुमचा नंबर रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाची अपडेट किंवा तुम्हाला त्याची माहिती पूर्ण व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे एक मोबाईल तुमच्या हातामध्ये असल्यावरती एक क्लिकवरती तुम्हाला माहीत पडेल की असं आपला कामाचा कार्यक्रम आहे, या टायमाला या तारखेला आहे, तुम्ही अवश्य या, असं हे त्याचं आमंत्रण दिलं जाईल. तर आपण ती सुरुवात केली आणि की आपण आज जे युग आता चालू आहे तर हायटेक युग आहे, तर आपण पण हायटेक होणं गरजेचं आहे. तर आपण जर हायटेक समाज त्यांना जर हायटेकची जी सुविधा देईल तर ते त्याला आत्मसात करतील. मग आपण व्हॉट्सअपच्या नंतर आपण एक व्हॉइस कॉलिंग च्या माध्यमातून पण आपण चालू केली, जेणेकरून समाजापर्यंत आपण पोहोचलो जाईल. कारण की प्रत्येकाची नंबर आपण रजिस्टर झालेले आहेत, तर त्या रजिस्टर नंबरवरती त्यांना एक व्हॉइस कॉलिंग जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांना आपल्या कार्यक्रमाची माहिती भेटेल आणि आमंत्रण भेटेल की असंच आपला कार्यक्रम आहे, या तारखेला तुम्हाला यायचं आहे आणि सहभागी व्हायचं आहे. व्हॉइस कॉलिंग झाल्यानंतर आपण आता एक दुसरा आपण एक ध्येय अजून एक हे केला की आपण आपली समाजाची वेबसाईट आपण तयार केली. त्या वेबसाईटचं पण ध्येय तेच आहे की जगाप्रमाणे आज आपण बदललं पाहिजे आणि आज प्रत्येक घरातील व्यक्तींना मोबाईलची माहिती आहे आणि लॅपटॉप आणि कम्प्युटरची पण माहिती असल्यामुळे आज मुलांना भरपूर त्या गोष्टीचं नॉलेज पण झालेलं आहे. तर वेबसाईटच्या माध्यमातून आपला समाज आज जगामध्ये कुठे पण असेल तर तो आपल्या याशी जोडू शकतो, संपर्क करू शकतो. तर हा एक आपण ध्येय ठेवला. तर त्या वेबसाईटमध्ये वेगवेगळे आपण टप्पे ठेवलेत. त्या टप्प्यामध्ये आपण शैक्षणिक टप्पा आहे, परत महिलांसाठी एक वेगळा आपण टप्पा ठेवलेला आहे, नंतर मग
आपले वेगवेगळे जे कार्यक्रम किंवा आपण राबवतोय त्याचा एक वेगवेगळी त्याची माहिती किंवा त्याचा एक तो टप्पा आहे. मग वधूवर जो आपला आहे, आपले युवा जे आहेत, जे चांगले शिक्षित झालेले आहेत, मुली ज्या चांगल्या शिक्षित झालेल्या आहेत व त्यांची लग्न जुळाजुळीच्या हिशोबाने आपल्याला काहीतरी एक त्या अनुषंगाने एक वेगळा प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. तर आपण एक त्यामध्ये मॅट्रिमोनी सारखा आपण एक त्यामध्ये एक टप्पा आपण तो एक त्यामध्ये तयार केलेला आहे. तर म्हणजे व्हॉट्सअपच्या ह्याच्यामधून तर आपण होतोच, पण आता आज वेबसाईटमधून पण आपण एक जगाच्या कुठल्या पण कोपऱ्यावरती कानाकोपऱ्यावरती आपला समाज बांधव असेल त्यांनी एक ह्याच्यावरती आपल्याला आपल्या समाजाची वेबसाईटमधून ते माहिती घेऊ शकतात. आणि असं पण आहे की शैक्षणिक मुद्दा आहे, तर मुलांना शैक्षणिक बद्दल पण काय माहिती पाहिजे असेल तर त्या वेबसाईटबद्दल शैक्षणिक टप्प्यावरती गेल्यावरती त्यांना ती पूर्ण त्याची डिटेल माहिती त्यावरती त्यांना प्रोव्हाइड होईल. स्कॉलरशिप वगैरे पण त्याच्यामध्ये हां, स्कॉलरशिपचा मुद्दा तो तर एक आम्ही घेतलेलाच आहे की दरवर्षी आम्ही एक ठरवलं आहे की आपले जर मुलं असतील, जी गरजू मुलं आहेत किंवा जी चांगली हुशार मुलं आहेत, तर त्यांना थोडं प्रोत्साहनपूर्वक कामगिरीबद्दल त्यांना आपण त्यांची पाठ ठोपडली पाहिजे म्हणून आपण एक स्कॉलरशिप एक आपण चालू केलेली आहे. त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना एक जेणेकरून एकंदरीत त्या वेबसाईट मार्फत आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन तिथे जे झालेले आहेत त्याची माहिती आपण तिथे देणार. दुसरा की स्कॉलरशिपचे फॉर्म्स वगैरे तिथे ठेवणार. त्यानंतर समाजाचे नोंदणी जर समजा करायची असेल, कोणाला वेळ नसेल येण्यासाठी, तर तो दिवसा रात्री त्याला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तो तिथं करू शकतो. बरोबर. विवाह नोंदणीचा एक विषय तिथे आहे. एकंदरीत तुम्ही समाजाला जर समजा कोणाला वेळ नसेल तर तो माणूस आपल्या घरी बसल्या बसल्या त्याला या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. आता समाजाबद्दल तुम्हाला जर समजा एका मिनिटात जर समजा काही सुचवायचं असेल, समाजाला सुचवायचं असेल किंवा समाजाबद्दल काही विशेष टिप्पणी करायची असेल तर ती तुमच्या मते काय असेल? समाजाला मी एक आवाहन करेल की आज आम्ही जे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे तर त्याला तुम्ही जो आत्तापर्यंत जो प्रतिसाद दिला आहे याच्या पुढे पण तुम्ही तसाच प्रतिसाद देत राहा आणि वेगवेगळे जे उपक्रम आपले होतील त्याचा लाभ समाजाने वेळोवेळी येऊन घ्यावा. आपले महिला असतील, विद्यार्थी असतील, पुरुष वर्ग असतील, तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्याचा तो उपभोग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि समाजाला थोडं आपल्याला प्रगत कसं करता येईल या गोष्टीकडे आपण विचार करावा. त्यांच्या ज्या मनामध्ये संकल्पना असतील त्यांनी ते आमच्याशी मांडावे. म्हणजे एक खेळीमेळीने आपल्याशी त्यांच्याशी एक संवाद, म्हणजे आपला जो चर्चासत्र असतो त्याच्यामध्ये त्यांनी सामील होऊन त्यांनी तो आपले आपले विचार मांडावे, जेणेकरून समाजाला अजून प्रगत होण्यासाठी आपल्याला काय करता येईल तो विचार ठरवून आपण आज एक योग्य दिशेने आपण मार्गस्थ होऊ, हा एक इच्छा आहे. खूप वेळ घेतला तुमचा. आपण एक शेवटचा एक आपण एक राऊंड खेळूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल. रॅपिड फायरली तुम्ही एका वाक्यात त्याची उत्तरं द्यायची. समाजाचे काम करत असताना तुम्हाला अडथळे येतात का? हां, अडथळे येतात, पण आता तुम्ही एक मिनिटात किंवा रॅपिड सारखं विचारतात तर त्याला मी असं म्हणाल की येतात, पण ते आम्ही पेलतो. तुमच्या नजरेत समाजासाठी करण्यासारखा एक अतिमहत्त्वाचं काम कोणतं? अतिमहत्त्वाचं काम विद्यार्थ्यांसाठी एक असं प्लॅटफॉर्म देण्याची इच्छा आहे की विद्यार्थी कुठल्याच याच्याने आर्थिक घटक जो आहे त्यांनी जर तो दुर्बळ असेल तर त्याला तो वंचित राहणार नाही शिक्षणापासून आणि तो उच्च शिक्षणापर्यंत पोचेल आणि आपलं करिअर करेल. अध्यक्ष म्हणून तुम्ही खुश आहात का? समाजाने मला आज हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे तो आज मी पेलत आहे, तर हा एक माझ्यासाठी मोलाचा एक मी हे समजतो. होऊन गेलेल्या 3 अध्यक्षांची नावं काय? होऊन गेलेले 3 अध्यक्ष तसं सगळेच अध्यक्ष चांगले होऊन गेलेले आहेत, तर आणि सगळ्यांच्या अध्यक्षांचे आदर्श मी ठेवूनच मी आज हे काम करतोय किंवा आज आमची कमिटी पण करते.
तर 3 तुम्ही बोलले तर 3 तर बोलणं हे होऊन जाईल, सगळ्यांचंच नाव घेतलं पाहिजे. तर मला तुम्ही 3च बोलता तर मी एक असं सुरुवात करेल की माझ्या मागचे जे अध्यक्ष होते, माझ्या अगोदरचे, तिथून मी सुरुवात करेल. मनोज गगे ते होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण चांगलं कार्य लट या इमारतीचा मोलाचा वाटा हातभार त्यांचा होता, त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर विजय खाने होते, त्यांनी पण चांगलं योगदान दिलेलं आहे समाजासाठी. नंतर मग त्याच्या अगोदर प्रभाग काठवले होते, त्यांचं एक योगदान होतं. असे बरेच होते, प्रभारी अध्यक्ष श्याम काठवळे वगैरे. श्याम काका म्हणजे श्याम काठवले यांचं नाव मी यासाठी घेईल की त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज ही जी युवा कमिटी आहे ही त्यांच्या मार्गदर्शनाने आज ही बसलेली आहे. आणि त्यांनी जसं आम्हाला एक मार्गदर्शन दिलंय, त्यांचा जो आदर्श आहे तो ठेवून पण आम्ही आज एक पाऊल पुढे 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 चाललो आहे. या प्रश्नाने मला एक गोष्ट आठवली की तुम्ही जेव्हा ह्या कमिटीवर स्थापित होणार होते, नवीन कमिटी स्थापन होणार होती, त्यावेळेस मला वाटते की तुमचा एक प्रखरतेने मुद्दा होता की ह्या कमिटीवर युवाच असले पाहिजेत. काय हा विषय होता, युवाच का पाहिजे होते तुम्हाला? असं होतं की तेव्हा आमचा जो एक संघटित जो युवा वर्ग तयार झालेला होता, तर थोडंसं असं कुठे वाटत होतं की विखुरलं नाही पाहिजे. आणि युवांचे जे विचार होते एकमेकांशी मॅच होत होते, ते आपापल्या एक आपल्याच वयामध्ये असल्यामुळे आणि ज्येष्ठ असल्यामुळे कसं असतं की आपण त्यांना रिस्पेक्टली आपण त्यांच्याशी त्या कमांडनी बोलू शकत नाही, पण युवा वर्ग असल्याने ते आपण त्या कमांडशी बोलू शकतो. त्यांना आपण एक गरज पडली तर त्यांच्याशी आपण ओरडू शकतो, त्यांना आपण हक्काने हे करू शकतो, सांगू शकतो. पण एक थोडासा वयाचं बंधन असल्यामुळे त्या कमिटीमध्ये वर खाली एक थोडासा स्तर आला तर आपण थोडा संकोच तयार होतो. तर तसं नाही पाहिजे. आणि एक काम करण्याची असं जिद्द होती की युवा वर्ग आलं तर युवा वर्ग थोडंसं जोशनी काम करू शकतो, असं आमच्या मनामध्ये एक भावना होती. म्हणजे एकंदरीत तो उत्साह, त्याच्यानंतर कम्युनिकेशन, या गोष्टी व्यवस्थित राहतात. एज लिमिट असल्यामुळे त्या गोष्टी थोड्या कुठेतरी मागे राहतात. हा एक तुमचा उद्देश होता. संजयजी, तुम्ही इथं आलात, आमच्या प्रखर प्रश्नांची बेधडक उत्तरं दिलीत, आमचे आजच्या शोचे लिजेंड्स बनल्याबद्दल तुमचे आमच्या KSBS प्रोडक्शनतर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि भविष्यात पण असं कुठलं पण आमचे जे विषय असतील, समाजाचे विषय असतील, तर तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून ते मांडून समाजाला संघटित किंवा समाजाला प्रगत कसं करता येईल त्याबद्दल वेळोवेळी आम्हाला तुम्ही हे द्याल अशी मी एक आशा ठेवतो. आणि तुमचे पण मी धन्यवाद करतो की तुम्ही मला या चॅनलवरती आणि या मुलाखतीसाठी तुम्ही मला आमंत्रित केलं. तर मित्रांनो, हे होते आजच्या आपल्या पॉडकास्टचे लेजेंड्स संजयजी बेहरे. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे किस्से, विचार, अनुभव व वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयातील माहिती जाणून घ्यायची असेल तर लेजेंड्स ऑन माईक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.